विठुराया, असं का रे करतोस? तूच मला त्या घरी काम करण्याची संधी दिलीस ना. कोणी मला ओळखलं नाही, पण सगळ्यांना बघून मला किती आनंद झाला माहितीये. आहोंना भेटले, त्यांच्याशी बोलले आणि शंभू बाळाशी तर अगदी घट्ट मैत्री झाली. पण ते काम माझ्या हातून गेलं रे. आता मी माझ्या घरी कशी जाऊ? माझ्या आहोंना कशी भेटू? तूच सांग मला. आणि बाबाजी महाराज म्हणतात, जय जिंगरोबा. लवकर दिसे लवकर उठे, त्याला आरोग्य धन संपदा लाभे. आता आमचं शंभू बाळ लवकर निजणार आणि रमाई पण लवकर निजणार. निजा. शंभू बाळा रे, सरळ झोप ना, चुळबुळ नको करू. हा मग रमाई, तू मला गोष्ट सांगत नाही ना. तू म्हणजे ना कुस्ती. झोप तू. शोधून काढा म्हणाले बाबाजी महाराज. शोधून काढणार. बाजा काका, अरे देवा. आता माझ्याशी अजमीने बोलायचं. काय? आता मीच बाबाजींचा खास मर्जीतला माणूस आहे. बाबाजी मला बोलले, माझ्या गावात घुसलेल्या त्या नवख्या मुलीचा शोध घे. आणि मी शोध घेणार. रमाई, तू तर खाली झोपलीस. मला वाटलं तिथून गोष्ट सांगशील. शंभू बाळा, माझे डोळे बघ, झोप येते रे मला आता. मी तुला उद्या गोष्ट सांगेन. हा, तू पण झोप जा. झोप. बघ शोधतो की नाही. बघ मी शोधून काढणार म्हणजे काढणार. ए भाज्या, ए भाज्या, काय झालं? अरे मोठ्या, इथं कुणीतरी होतं. म्हणजे मला तसं दिसलं. काय बोलतो बाजादा? कोणच नाही तिथं. तुला ना जास्त झाली. चल तू घरी जाऊन झोप. होतं कुणीतरी होतं तिथं. काय मी सांगतो ना, होतं कोणीतरी. होतं रे.
गेले बाबा, पण आता मला खूप काळजी घ्यायला हवी आहे. झोपला वाटत. अंगात इतक्या खोड्या आहेत ना याच्या. पाणी पिते. ऐ. पाणी प्यायला हवं. शंभू 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 कुठे गेला? कुठे गेला असेल? शंभू बाळा, शंभू बाळा, ए शंभू, शंभू बाळा, कुठे गेला हा? शंभू, ए शंभू, शंभू, शंभू बाळा, दिगू, भाऊजी, लवकर बाहेर या. शंभू, शंभू, ए बाळा, शंभू. रमाई, काय झालं? शंभू, शंभू रे. रात्रीच्या वेळेला सुद्धा या महामाईचं काहीतरी आहेच. तो खोलीत नाहीये. खोलीत नाहीये म्हणजे? म्हणजे मी त्याला गोष्ट सांगत होते. गोष्ट सांगता सांगता मला झोप लागली आणि मग जाग आली तेव्हा बघते तर तो खोलीत नाहीये. खोलीत नाहीये ना, मग कुठेतरी काहीतरी शिजवत असेल तो. अहो मी सांगतो ना तुम्हाला, तो स्वतः लपून आपल्या सगळ्यांना बघत असेल. नाही हो, हो रात्रीचा एवढी हुशारी करणार नाही. तसा भित्राचाही होतो. मलाही हेच वाटतंय रमाई. इथेच घरातच कुठेतरी लपला असेल तो. आपण त्याच्यासोबत खेळत नाही ना, म्हणून मुद्दाम आपल्याला शोधायला लावत असेल. नाहीतरी इतक्या रात्री घराबाहेर एकटा कसा जाईल शंभू? अगं बया, एवढ्या राज्याला कोण आला असेल? बाबाजी मला बोलले, गावात घुसलेल्या त्या नवख्या मुलीचा शोध घे. आणि मी शोध घेणार. बाजा काका तर नसेल? तो मलाच शोधतोय. मला पकडून बाबाजींच्या ताब्यात द्यायचंय ना. विठुराया, तूच वाचव रे आता. नका ना, दार नका उघडू. तुळसे, अगं तू कशा पायी घाबरते? थांब, नका ना उघडू दार. हा नक्की बाजा काकाच असणार. अगं थांब ग तू. अगं बाई, शंभू बाळ. तुझा मावशी. तुळसा, अगं एवढ्या कमी वेळात किती लळा लावलास त्याला. वहिनी, नाही म्हणजे शंभू आता घरात सापडलाच नाही तर मग यमुनेला काय उत्तर देणार हो? गप्प बसावं भाऊजी. काय नको ते अभद्र बोलताय. आणि काही शंभू कायमचा नाहीसा झालेला नाहीये आणि लगेच यमुनापर्यंत जायची गरज नाहीये. अहो सापडेल होतो, घरातच असेल कुठेतरी. खोड्या काढून लपायची सवयच आहे ना त्याला. सापडला का रे? नाही ना, जिथे जिथे खोड्या काढल्यावर शंभू जाऊन लपतो त्या सगळ्या जागा शोधल्या, पण मला कुठे दिसला नाही तो. आणि यमुनाताई आणि सखू वहिनीच्या पण खोलीत नाहीये शंभू. छे, कुठे शोधायचं आता ह्याला?
वहिनी मी काय म्हणतो, मला ना सारखा सारखा त्या तुळसावर संशय येतोय हो. नाही म्हणजे बघा ना, सकाळपासून शंभूची आणि तिची कशी अगदी गट्टी जमलेली दिसली हो. शंभूराजे, तुमच्याबरोबर कोणीच नाही आलंय? घाबरला नाही? अहो, इतक्या रात्रीचे एकटे कसे आलात? हो, त्यात काय झालं? यमुना मला म्हणते की मी भूत आहे. मग लोकांना माझीच भीती वाटणार ना, मला कोणाची भीती वाटणार? शंभू बाळा, राई म्हणावं, यमुना म्हणू नये. पण घरी कोणाला न सांगता आलात तुम्ही? ते घाबरतील ना तुम्ही घरी नाहीत ते बघून. ती मुलगी गंगीकडे राहते ना? ठीक आहे, मी जाऊन बघतो. तसंही इतक्या रात्री शंभू एकटाच वस्तीवर जाईल असं वाटत नाही मला. पण घरात कुठेच सापडत नाहीये, तर एकदा वस्तीवर जाऊन बघतो. काका, विनू, तुम्ही पण जरा गावात शोधा. 3 ठिकाणी शोधू. चला. हो चल, मी पण येते. नाही नाही, जाऊ बाई. तुम्ही सगळे जाणार? नाही नाही, मी एकटी नाही हो राहणार घरात, मला भीती वाटते. नाही नाही काकू, रमाई तुझ्या सोबतच असेल. अगं रमाई, तू येऊन कसं चालेल मला सांग बरं. समजा रात्री शंभू परत घरी आला तर तू इथे नको का? तू थांब, आम्ही आलोच. चला काका, विनू चल. नाही नाही, सगळे काळजी करत असतील. चला आपण घरी जाऊ. मला भूक लागली. तरी तू असंच घेऊन जाणार? मला खायला नाही देणार? म्हणजे तू जेवला नाहीस? मग यमुना पण नव्हती आणि बरवायला तुळसा मावशी पण नव्हती. मला एकट्याला सोडून निघून आली. तुळसा मावशी, आता मला खायला पण दे आणि गोष्ट पण सांग. तुळसे, तू गोष्ट सांग. मी शंभू बाळासाठी गरम भाकरी करते. कर कर, भाकरी कर. आणि तुळसा मावशी, तू गोष्ट सांगा आणि छान गोष्ट सांग. हो, सांगेन. ये. बरं ऐक. नदीच्या काठावर एक गाव होतं आणि त्या गावात एक गोड मुलगा राहायचा, अगदी तुमच्यासारखा. त्याला खेळायला खूप आवडायचं. गंगे, कोण आले गंगे? हवं शंभू बाळ आलाय. सापडलं. 8 पैकी 1 मुलगा गंगे सापडला. तुम्ही बसा इथं, वर बसा. 7 राहिले. 7 गंगे 7 सापडला. जायला गोष्ट पटापट सांग. तेवढी भाकर जाऊ दे पोटात. याला लवकर घरी सोडायला हवं. हो, बाळकृष्ण तुमच्याच सारख्या खूप खोड्या करायचा. हळूच शेजारच्या घरी शिरायचा आणि त्याचे सगळे मित्र सोबतीला. घरात शिरून वर शिंकाळ्यावर असलेली मडकी फोडून सगळे बाळगोपाळ गुपचूप लपून लोणी खायचे. आणि मग सगळे कृष्णाची तक्रार यशोदा मातेकडे करायचे. आणि यशोदा माता श्रीकृष्णाला रागे भरायची आणि उखळाला बांधून ठेवायची. तरी लबाड हसायचा.
तू इथेच होय? काय रे शंभू? वर बघ. तू इतक्या रात्री इथे का आलायस? तुळसा मावशीला भेटायला. हे काय ग? लहान भोळ्या मुलाला भुरळ घालून परस्पर इथे घेऊन आलीस? भाकर खाऊ घालतेस? तुझ्या मनात काही वेगळं शिस्त आहे का? मामा मला कोणी आणलेलं नाही, मी चालूय. तू गप्प बस आता शंभू. काय ग? तू शंभूवर भुरळ घातलीस की काय? हे तू काय तुझा? तुझी हिंमतच कशी झाली? कोण आहेस तू? दिगुशेट आहे. शंभूला मुलाला हात लावायचं नाही नाही अजिबात अजिबात. या तुम्ही इथं बसा. बसा इथं. जगले अहो बसा इथं. सात बाकी. माफ करा दिगुशेट, यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. मामा तुळसा मावशीला रागू नको, खरंच मी स्वतः आलोय. हो का? मोठी हुशारी केलीस का रे? तिकडे तुझी रमाई किती घाबरली आहे माहितीये का तुला? एकतर तुझी आई इथे नाहीये, रमाईने तुझी जबाबदारी घेतली, समजत नाही तुला? चल घरी चल. नाही, मी नाही येणार. काय? तुळजा मावशी आली ना तरच मी घरी येईन. अरे काय खुळा झालास की काय? भलती हट्ट चालणार नाही शंभू. चल घरी चल. नाही. ए शंभू, मी तुला उचल. ऐका ना. बापरे, चुकून आहो म्हणाले मी. म्हणजे मला म्हणायचं होतं, मी शंभूंना सोडायला घरापर्यंत येते, नाही तर ते ऐकणारच नाही. तो इथेच थांबतील, त्याशिवाय ते येणारच नाहीत. असा कसा येणार नाही तो? ए, तू काही चेटूक केलं की काय शंभूवर? हो नाही हो, त्यांची जरा समजूत घालून त्यांना न्यायला पाहिजे, नाही तर ते इथेच थांबायचा हट्ट करतील, इथून हलणारच नाहीत, इथेच राहतील. शंभू बाळ, शंभू बाळ कुठे गेलास? जाऊबाई, मी काय म्हणते, नाही म्हणजे ती मुलं पळवणारी चेटकीण पुन्हा तर आली नसेल ना? हो गप्प बसाव तुम्ही. कशाला नको त्या शंका कुशंका काढताय? अहो अशा वेळी आपण एकमेकींना धीर द्यायचा की घाबरवायचं? आणि अशी कशी येईल ती चेटकीण? बाबाजी महाराज आहेत ना? अरे ग, दमलो बुवा एकदाचा. किती किती शोधायचं त्या शंभूला. नक्की शोधायलाच गेला होतात ना? ही बाई अत्यंत धूर्त आहे, न सांगता न बोलता अगदी बरोबर ओळखते. शोधायलाच गेला होतात ना? की तिथे कोपऱ्यावर बसून चंद्र बघत होतात आणि
मग आलात रमत गमत. काहीतरीच का हो वहिनी, परिस्थितीचं गांभीर्य मला काही कळत नाही का? गेलो होतो मी, गावात गेलो होतो, पण काय ना हल्ली गावामध्ये कुत्रे खूप झाली आहेत तो, रात्रीचेच मागे लागतात. त्यातल्या एका कुत्र्याने माझी मदत केली, म्हणजे माझ्याच मागे लागला तो. मी पुढे, कुत्रा मागे. अख्खं गाव फिरवून आणलो त्याने मला, अख्खी दुनिया दिसली, पण शंभू काही दिसलाच नाही हो. तुळसा मावशी, जीव मामा कसा चालतो माहिती? एकदम असं तरा 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 तरा. आता बघ मी गंमत करतो. आ आ आ आ लागलो. हो. पाय अरे लागलं, काय झालं शंभू? ठेस लागली. आता मी कसं चालणार? हरकत नाही, ये मी तुला कडेवर घेतो. ये नको, तू खूप चिमटे काढतोस. ये, चुरू चुरू बोलू नकोस. ये पाठीवर घेतो, ये. अरे मामा, त्यापेक्षा तू आणि विनू मामा नाही का झोपाळा बनवायची हाताचा, तसा बनव ना. काय बोलतोयस? विनू मामा आता आहे तरी का इथे? अरे पण तुळसा मावशी आहे ना. काय काही बोलशील? हे कसं शक्य? नाही जमणार. कसं नाही जमणार? तुळसा मावशी, मामाचा हात पकड. अगं पकड ना, लाजतेस कशाला? तो काय तुझा नवरा आहे? अरे मामा, हात दे ना. अगं ये, हात घट्ट पकड ना, शंभू पडेल की. अगं हात घट्ट पकड ना, खुळ्यासारखी कुठेतरी काय बघतेस? बघावं तेव्हा वेगळ्याच कुठल्या तरी स्वप्नात हरवलेली असते. वर हसतेस काय मूर्खासारखी? खुळी आहेस काय? अहो पूर्वी सुद्धा असंच प्रेमाने खोळी म्हणायचे.